ज्या घरात सकाळची सुरुवात हसण्याने व्हायला हवी, त्याच घरात जर रोज भांडणं होत असतील तर छोट्या छोट्या कारणांवरून वाद, एकमेकांशी बोलणं बंद, घरात असूनही प्रत्येक जण आपापल्या मनात दुःखी, अशाच एका कुटुंबाची ही कथा आहे. त्यांच्या घरात पैसा होता, घर होतं, सगळ्या सुखसोयी होत्या, पण घरात शांतता नव्हती. एक दिवस त्या घरातील एका व्यक्तीने श्री स्वामी समर्थांच्या चरणी अशी प्रार्थना केली, आणि त्यानंतर त्यांच्या घरात जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. एका गावात माधवराव आणि सरिता हे दाम्पत्य राहत होतं. त्यांना 2 मुलं होती, मोठा मुलगा रोहन आणि धाकटी मुलगी नेहा. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचं घर खूप आनंदी होतं. संध्याकाळी सगळे एकत्र जेवायचे, मुलं आईवडिलांशी गप्पा मारायची, घरात हसण्याचा आवाज असायचा. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. माधवरावांचा व्यवसाय काही दिवसांपासून व्यवस्थित चालत नव्हता. रोहनला आपल्या वडिलांच्या काही निर्णयांचा राग यायचा, सरिताला मुलांची काळजी वाटायची, आणि या सगळ्या गोष्टींमुळे घरात छोटे छोटे वाद सुरू झाले. सुरुवातीला वाद 5-10 मिनिटांचे असायचे, पण नंतर तेच वाद तासनतास चालू लागले. एक सकाळ अशीच होती. सरिताने नाश्ता तयार केला होता. ती म्हणाली, सगळे या, नाश्ता तयार आहे. रोहन चिडून म्हणाला, मला नको आहे. माधवराव म्हणाले, सारखं बाहेरच खाऊ नकोस, घरचं जेवण खा. रोहनने रागाने उत्तर दिलं, बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला सांगू नका. इतक्यात सरिता मध्ये पडली, पण तिच्यावरही आवाज चढला. काही मिनिटात संपूर्ण घराचं वातावरण बदललं. नेहा एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला मनात वाटत होतं, आपलं घर पुन्हा पूर्वीसारखं कधी होणार. त्या रात्री सगळे झोपले, पण सरिताला झोप येत नव्हती. ती हळूच उठली, देवघरात गेली. तिथे श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. तिने दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाली, स्वामी महाराज, माझ्याकडे मागण्यासाठी काही मोठं नाही. मला फक्त माझ्या घरात पुन्हा शांतता हवी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुढे म्हणाली, माझ्या कुटुंबातील लोकांना एकमेकांची किंमत समजायला द्या. आमच्या मनातील राग दूर करा. आणि ती बराच वेळ स्वामींच्या चरणी बसून राहिली. दुसऱ्या दिवसापासून सरिताने एक छोटासा नियम केला. सकाळी उठल्यावर घरातील काम करण्यापूर्वी ती देवघरात जायची, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायची आणि शांत मनाने नामस्मरण करायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण तिने फक्त पूजा केली नाही, तिने स्वतःमध्येही एक बदल केला. घरात कोणी रागाने बोललं तरी ती लगेच उत्तर देत नव्हती. ती शांत राहायची, मुलांशी प्रेमाने बोलायची. माधवरावांशीही ती म्हणायची, आपण एकमेकांवर राग काढण्यापेक्षा एकत्र बसून समस्या सोडवूया. काही दिवसांनी पुन्हा घरात मोठा वाद झाला. रोहनला वडिलांचा एक निर्णय चुकीचा वाटला. तो रागाने म्हणाला, तुम्ही माझं कधीच ऐकत नाही. माधवरावही रागावले, तुला आमचं काहीच कळत नाही. दोघांचा आवाज वाढत गेला. सरिता मध्ये आली, पण यावेळी तिने कोणाची बाजू घेतली नाही. ती फक्त म्हणाली, आपण सगळे शांत झाल्यावर बोलूया. आपण एकमेकांचे शत्रू नाही, आपण एक कुटुंब आहोत. हे ऐकून दोघेही शांत झाले. त्या रात्री पहिल्यांदा रोहन बराच वेळ विचार करत राहिला.
रात्री रोहनला झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा येत होता. आई किती शांतपणे सगळं सहन करते. वडीलही कुटुंबासाठी किती मेहनत करतात. मग आपण प्रत्येक गोष्टीवर का रागावतो? त्याला जाणवलं, आपल्या घरातील समस्या फक्त पैशांची नाही, आपण एकमेकांशी बोलण्याची पद्धतच विसरलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी तो देवघरासमोरून जात असताना थांबला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर काही क्षण उभा राहिला आणि पहिल्यांदा त्याने हात जोडले. त्या दिवशी रोहनने आईला स्वयंपाकघरात मदत केली. सरिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, काय झालं आज? रोहन हसून म्हणाला, काही नाही आई, तुझं काम थोडं कमी करतोय. सरिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिने काही विचारलं नाही, फक्त मनात म्हटलं, स्वामी धन्यवाद. काही दिवसांनी रोहन स्वतः वडिलांजवळ बसला. तो म्हणाला, बाबा, मला तुमच्यावर राग येतो, पण त्यामागे माझी काळजीही आहे. माधवराव शांत झाले. त्यांनीही मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, मलाही तुझ्यावर राग येतो, पण तुझ्या भविष्याची काळजी म्हणून. दोघांनी पहिल्यांदा शांतपणे आपापल्या मनातलं बोलून दाखवलं आणि एका मोठ्या गैरसमजाला तिथेच पूर्ण विराम मिळाला. हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं. पूर्वीसारखी मोठी भांडणं कमी झाली. सगळे पुन्हा एकत्र जेवू लागले. नेहा पुन्हा हसायला लागली. माधवराव आणि रोहनमध्ये संवाद वाढला. सरिताच्या मनात मात्र एकच भावना होती, हे माझ्या प्रयत्नांनी नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. तिने स्वामींची सेवा सुरूच ठेवली, कारण तिला समजलं होतं, देवाकडे फक्त संकटात धावून जायचं नसतं, सुखातही त्याची आठवण ठेवायची असते. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा नाही की फक्त पूजा केली आणि घरातील प्रत्येक समस्या लगेच नाहीशी होईल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवण्याबरोबरच आपल्या वागण्यात बदल करणंही आवश्यक आहे. घरात शांतता हवी असेल तर रागाच्या वेळी शांत राहा. एकमेकांचं बोलणं ऐका. चुका झाल्या तर माफी मागा. आईवडिलांचा आदर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, घरातील व्यक्तींना परक समजू नका. कधी कधी आपल्याला बाहेरच्या लोकांची माफी मागायला सोपं जातं, पण आपल्या घरच्यांची माफी मागायला आपण अहंकार करतो. तो अहंकार सोडणं हीच मोठी सेवा आहे. जर तुमच्या घरातही सध्या भांडणं होत असतील, जर घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल, जर तुमच्या मनात एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल राग असेल, तर आज एक छोटं काम करा. शांतपणे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरात प्रेम द्या. आमच्या मनातील राग आणि गैरसमज दूर करा. एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी द्या आणि आमच्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. कदाचित परिस्थिती एका दिवसात बदलणार नाही, पण तुमच्या मनातील बदलापासून सुरुवात होऊ शकते. आणि जेव्हा एका व्यक्तीचा राग कमी होतो, तेव्हा दुसऱ्याचा रागही कमी होऊ शकतो. एक व्यक्ती प्रेमाने बोलते, तेव्हा घरातील दुसऱ्या व्यक्तीचं मनही मऊ होऊ शकतं. म्हणून आजपासून एक संकल्प करा, माझ्या घरात मी शांततेची सुरुवात करेन. स्वामी समर्थ आपल्या घरातील सर्व दुःख, गैरसमज आणि अशांतता दूर करो. सर्वांच्या घरात सुख, समाधान, प्रेम आणि आनंद नांदो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि ही कथा त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिच्या घरात आज शांततेची गरज आहे.